काय विषय माहिती आहे का, तिचं म्हणणं आहे की मी विथ फॅमिली तिच्या घरी यायला पाहिजे. आता पुण्याहून तिकडे जाणं म्हणजे उलट्या हेल्पटे घेणं सगळं घेतल्यासारखं आहे. इथून तिकडे जाणं सगळेजण जायचं म्हणजे आत्ताच जाऊन आलो होतो मागं. आणि वापस ते 2 लेकरं परत ऋतू हे सगळे घेऊन. चला मित्रांनो, निघायचं आहे मला. आता कसा फ्रेश वाटतोय सांगा थोडा, का तसा दिसतोय. इकडे स्वयंपाक पण झालेला आहे कोमलचा, पण कोमलचं अजून आवरण झालेलं नाही आहे. कारण तिला रक्षाबंधनसाठी आता लगेच जायचं आहे सेलिब्रेशनसाठी. 4 दिवस बाकी अजून रक्षाबंधनला, पण ती आता लगेच सेलिब्रेट करणार आहे. राखी आणल्यावी हा 8 दिवस आराम झालेला असतो आपला, म्हणजे काम झालेलं असतं. आणि रविवारी दिवशी आपल्याला झोपायचं असतं. आणि तेव्हा पण या बायांची सकाळी ते मिक्सरचे घरघर आवाज ते यासाठी युनिव्हर्सल प्रॉब्लेम येतो. इडल्या डोसे, अरे नाही खायचे तुमचे इडल्या डोसे, आम्हाला नाही खायचे. त्याच्यासाठी काय करायचं माहिती का, त्याच्यावर सोपा उपाय, रात्रीच पीठ आणून ठेवायचं. हे बघा कसं खेळणं चालू आहे ऋतू सोबत. पण ऋतू पण एवढी आगाव झाली आता, कसं ओढती बघा. हे बघ आहे का, तिला बी लागतं खेळायला. बाहुले देन बेटा खेळायला, देईन तिला बाहुले, देईन खेळायला. हे बघा काय ग, ए ऋते ऋतू पप्पा इकडं बाय काय, कुठं जायचं तुला? आ भुरी यायचं, भुरी यायचं मस्त. आ येडा बाई भुरी यायच्या. हा नुसतं खायला मागते, नुसतं खायला मागते. हा गप मला बोलू. ए तू डाकू नाही म्हणायचं, जे आपण बोलतो तेच लेकर बोलता बाप्पा. आजपासून डाकू म्हणायचं नाही तिला. आता काय म्हणायचं, ऋतू. हा बस झाला, डाकू डाकू बोलणं बस झालं. आता ऋतू म्हणायचं काय. आणि हे आणलं बघ, हे आणलेलं तुम्हाला माहिती असेल मागं, म्हणजे चाव साठी. दात तर नाहीये. आणि इकडे ही पिऊ झोपलेली. येतो आम्ही, थांबा. ती डाकू म्हणली, तिला मला आजपासून डाकू म्हणायचं नाही, आजपासून ऋतू म्हणायचं. एवढंच बोलले, दुसरं काय बोलले तिला. तिला वाईट, छोट्या छोट्या गोष्टीत वाईट वाटत असेल त्याला आपण काहीच नाही करू का ग. हिरोईन, ओ हिरोईन, हिरवीन. चला तुम्ही फिरायला कोण, मला काही समजा ना तुमचं. टाइमपास चाललाय. पोहे चालू आहे का आज? आई दररोज दासाठी पोहे बनवले. आई दररोज पोहे दाखवून बोर होत नाही का ग? हा हे बघा एवढे मोठे पोहे कोणासाठी बनले काय. आणि आई पोह्यामध्ये इथे नाही का हे टाकत असते, बटाटा. बटाटा ना बाई, आलू कशाला. आवरा नाही मला पटकन, इथं व्हिडिओ घ्यायचा आहे मला. हा कधी मग चल परी, परी इकडे चल, परी इकडे चल, इथे चल, चल 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 लवकर, चल लवकर ये, चल मम्मी काम करतो इकडे. चल मला सांग काय तुझं. तुला मी टिक्का लावला तू टिक्का. आपण टिक्का लावू, टिक्का आण गे, टिक्का आण, टिक्का लावू तिला. बस इकडे बघ, मी आले टिक्का लावतो तुला. हुशार बाळ असे परेशान नसते करत, हुशार बाळेन तू. हा टिक्का आण गे लावाला. लवकर ये, घ्या पोहे आणते तिने. बाहेर खाली काय ग, हुशार बाळ आहे ना. हुशार बाळ पोहे सगळे खात असतं नाही का. हा टोमॅटो पण टाकावं लागतं बाबा पोह्यात. आंबट आंबट खाता. या सगळ्यांनी पोहे खाण्यासाठी. आजी करा, चला नमस्कार करायचा तुम्हाला.
नमस्कार नमस्कार. राम कृष्ण हरी. घ्या बाप्पा. काय पोहे खाता बा सकाळ सकाळी तुम्ही? हा ना वाढू. पाऊस नाही आज दर 2 दिवसापासून पाऊस चालू होता. आता पाऊस कमी झालेला आहे म्हणजे उघडलेला आहे ऑलमोस्ट. आणि मी आज बिना आंघोळीचं दिसत असून तुम्हाला कारण सांगतो. आंघोळ केलेली आहे पण थोड्या वेळ परत डोळे लागले होते कारण की माझी सर्दीनं नाक गळा पूर्ण जाम झालेला आहे. आंघोळ होऊन पण बिना आंघोळीचा दिसतोय त्यासाठी सॉरी. काहीच नाही माझा आवाजसुद्धा चेंज वाटत असेल थोडा पण ठीक आहे करतो ॲडजस्ट. परत एकदा थोडं फ्रेश व्हावं लागेल. ओके होऊन जाईल काम. आणि हे तोंड पण असं भरून आल्यासारखं वाटतं कारण नाक आणि हे गळा सॉरी मानेला हात लावतोय. गळा काय असतं ना काही थोडं आजारी पडलं ना याचं संतुलन बंद होऊन जातं त्यामुळे इकडे हात लागला असं तर असा विषय आहे. आणि राहिला प्रश्न ताईचा. तुम्ही थंबनेल आणि टायटल वाचत असाल तर त्याविषयी थोडं बोलायचं आहे म्हणून ते तसं थंबनेल आणि टायटल टाकलेलं आहे. कळालं का? काय विषय माहिती आहे का? तिचं म्हणणं आहे की मी विथ फॅमिली तिच्या घरी यायला पाहिजे. आता पुण्याहून तिकडे जाणं म्हणजे उलट्या हेल्पटे घेतल्यासारखं आहे. इथून तिकडे जाणं सगळेजण जायचं म्हणजे आत्ताच जाऊन आलो होतो मागं. आणि वापस ते 2 लेकरं परत ऋतू हे सगळे घेऊन वापस येणं म्हणजे न पटणारी गोष्ट आहे. तिला मी माझी कारणं सांगितलेत. तुम्हाला कालचे व्हिडिओ सांगितलं होतं मी की इथं प्रमोशन वगैरे आता या गणपती वगैरे सण वगैरे आलेत ना त्यामुळे प्रमोशन वाढलेले. आणि ते वाढल्यामुळं आता सुट्ट्याचा तर विषयच नाही. मला रविवारचा दिवस आज रविवारी आज पण पूर्ण दिवस शूटमध्ये जाणार आहे. आणि माझ्या मागे एकट्याचं नाही आहे 2-3 जणांचं आहे. सुदर्शन राम हे सगळ्यांकडून पण व्हिडिओ बनवून घ्यावं लागतात. हां तिला असं वाटतंय की मी ते मागच्या गोष्टीवरूनच नाही जातोय तिकडे म्हणजे मला त्या गोष्टीचा राग अजून पण आहे. तर तसं काही नाही आहे बाबा. पण मी माझं खरं कारण सांगतो. आणि बाकी जर तरीही तुला तसं वाटत असेल तर त्याला मी काही नाही करू शकत. कळालं? शेवटी प्रत्येकाला आपापली लाईफ असते जगण्यासाठी. याच्या उपर मी जास्त डोकं नाही लावू शकत. मी जेवढं डोकं लावायचं तेवढं लावलेलं आहे पण आता नाही. आता सोडून द्यायला विषय बाकी. आणि मी स्वतःहून काल म्हटलो आजीला की तुम्ही कोणासोबत यायचं आहे तर तुम्हाला तो मुद्दाच कळाला नाही विषय काय. तर रामा आणि रोहिणी हे वेगवेगळे येणार आहेत. आई आणि दादा हे आधी जाणार आहे कारण की त्यांना घराला कलर द्यायचा आहे. तुम्हाला आम्ही बोललो व्हिडिओमध्ये मी जर बोललो नाही द्यायचं आहे तर ते माझं ऐकणार नाही आहे. ते देणारच आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीसाठी तयार होत असतो. त्यांना सांगितलं आता कसा कलर देणार आहेत काय ते सगळं काही तुम्हाला त्यांच्या व्हिडिओत दिसेलच रामभाऊचे त्यांच्या जर की रामभाऊ तिकडे गेला तर. बाकी आपल्याला लवकर तिकडे जायचं आहे आता गणपतीचं म्हणजे त्याचा फराळ गिराळ गणपतीचं मांडणी वगैरे गणपती बाप्पाची ती सगळी व्यवस्थित करायची. तिकडं काय आपला पसारा वगैरे एवढा नाही आहे. सगळी काही तयारी इकडंच करावं लागणार आहे. आणि मी जे बोलतोय ना मला ते कानातून पण असा आवाज येतोय कारण की सर्दी खल्लास. माझी सर्दी एवढी घाण सर्दी आहे ना म्हणजे 8 ते 15 दिवस सर्दी राहते. 2 दिवसात तर गायब होत नाही. आज संडे आणि आज एखाद दवाखान्यात बघावं लागेल जिथं आपल्याला सर्दीसाठी जावं लागेल. आणि त्या बाईचा कपडे पडलेत खाली तिने वाळू घातलेले लेच घाण लोक आहे राव. आता ते कशामुळे ते तुम्हाला सांगेलच मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये. काय घडलाय किस्सा मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही कॅमेऱ्यामध्ये आणि आपण एखाद्याला बदनाम पण नाही करू शकत नाही का. त्यामुळं त्या विषय सोडू. बाकी मी काही ज्ञान वाटायला नाही आलेले. मी काही सच्चाईचा पुतळा नाही आहे की मी माझ्याकडून चुका होत नाही. होतात पण एवढं नाही होत जेवढ्या त्या बाईनं आत्ता केलं एवढ्यात 2 मिनिटामध्ये. जाऊ द्या सोडू विषय. या इकडे पोहे पार्टी चालू आहे बघा. सगळेजण बसून पोहे खावले. आजीबाईला द्यायचे ना ग राम भाऊला घ्या. आम्ही लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर सोबत बसून जेवतोय. काय आम्ही बी सोबत बसून खा लागलो ना. तो बाबा पळा 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 हे तिला घेऊन तिला उलट पडायचं असतं बाबा. तिचं लय अवघड एक लफडे. हा ना आजीबाई घ्या ना पोहे.
बापरे. चला आम्ही आता पोहे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आजचा प्लॅन पण कोमल तुम्हाला सांगेन थोड्या वेळात. काय चला खाऊन घ्या पहिले मग बोलू आपण. तुला खायची पोहे? चला या मित्रांनो पोहे खायला. चला मित्रांनो निघायचं आहे मला. आता कसा फ्रेश वाटतोय सांगा थोडा, तसा दिसतोय. इकडे स्वयंपाक पण झालेला आहे कोमलचा, पण कोमलचं अजून आवरण झालेलं नाहीये कारण तिला रक्षाबंधनसाठी आता लगेच जायचंय सेलिब्रेशनसाठी. 4 दिवस बाकी अजून रक्षाबंधनला, पण ती आता लगेच सेलिब्रेट करणार आहे. राखी आणल्या बाई? हा चिमणी आहे बघा, चिमणी डायरेक्ट घरातही द्यायचं. काही घेऊन बिस्किट घेऊन चालले का त्यांच्यासाठी ते बिस्किट येतात. हा बिस्किट वगैरे बाहेर काढून ठेवतात आमच्यासाठी. रोज इथे बिचारी देऊन बिस्किट घेऊन जाते. जे चिमणी घरात येणं चांगलं नसतं म्हणतात. हा आणि ह्या पाखराला तुम्ही सकाळपासून भेटलेच नसन, त्यामुळे एकदा पाखरू दाखवून देतो. हा नमस्कार. नमस्कार केले काय करत चढायचं माणसाच्या. नमस्कार कर चल, नमस्कार कर, नमस्कार कर चल लवकर. नमस्कार नमस्कार करणं, नमस्कार करणं. मंद कशी होत चालली तू दिवसेंदिवस. नमस्कार कर चल. हो नमस्कार कर चल सगळ्यांना. तू नमस्कार केला तर मी तुला घेण्यात घेणार नाही. नाही करणार ती तिच्या पप्पापेक्षा जास्त पुढे पोहोचलेली पोरगी आहे. आणि इकडे भांडी खेळणं चालू. हाय कर परी एकदा. तर आज आहे फ्रेंडशिप डे. तर माझ्या युट्यूबवरील सगळ्या मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. मैत्री दिनाच्या, सॉरी आपण मराठी बोलूया. आई तुझ्या मैत्रिणींना शुभेच्छा दे सगळ्यांना. माझ्या मैत्रिणीला, माझ्या मित्राला सगळ्यांना शुभेच्छा. कशाच्या? रक्षाबंधन नाही, मैत्री दिनाच्या. मैत्रिणी दिनाच्या. मैत्री दिनाच्या ग. आजी द्या बरं शुभेच्छा. शुभेच्छा सर्व मित्रांना, मैत्रिणींना, मैत्रिणीला सर्वांना शुभेच्छा. कशाच्या? मैत्री दिनाच्या. मैत्री दिनाच्या. घे ग शुभेच्छा दे. हॅपी फ्रेंडशिप डे. बाप्पा एका शब्द संपवल्या पहिलं. हॅपी फ्रेंडशिप डे म्हणजे संपून टाकलं. मी मोठं लाईन घेणार होतो. चल बोल कोमल. मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना म्हणजे कोणाला? सर्वांना जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांना सांगू. पाय माकड कच्ची टाकलं. माकड चिटकलंय. चल दे परी शुभेच्छा सगळ्यांना. सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी डे. फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. हा हॅपी फ्रेंडशिप डे म्हटलेली आहे. तिला मजा येईल पाहिजे ना. घे असा विषय आहे. नाही घेत मी नाही घेत तुला. मी नाही घेत. कळालं का? चल कोमल निघतोय मी. येईन दुपारी जेवण्यासाठी. ठीक आहे केस वगैरे व्यवस्थित करून घ्या. चला मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण जाऊया खाली. आता 11:30 वाजले. 1:30 वाजता येईन ना. एवढं भरमसाठ खाऊ घातलंय काय सांगू तुम्हाला. एक पाशानी को सांगवा मालका आता घडणी धरत तुला. चला काय हे आमचे अनमोल रत्न. हा एक अनमोल रत्न. राम राम. राम राम. तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू सो मच. तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा रवी सर. तुम्हाला पण शुभेच्छा. असेच मित्र राहा आमचे. आयुष्यभर राहा. आयुष्यभर राहू आणि आयुष्यभर राहील. खरं तर आयुष्यभर काही नसतं सोबत राहत. नाही राहत. बघूया. तुम्हाला मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सकाळी मला फोन केला आणि म्हणला हॅपी फ्रेंडशिप डे सुदर्शन. त्याला म्हटलं मैत्री गित्री काही नसती म्हटलं, सगळं मित माया असती.
मोह माया असते का? हा तेच मी हो असते आहे. म्हणा. अगर जिंदगी ने साथ दिया तो लाइफ टाइम साथ रहेंगे. हा पण सोनू म्हणजे सकाळी त्याला वाटलं की याचा मूड खराब आहे त्यामुळे सोनूने पटकन फोन ठेवून दिला. म्हणलं मी मूड खराब झाला का म्हणलं सकाळ सकाळी. चालूच राहतं बाबा हे सगळे लफडे. रविवारच्या दिवशी बी टेन्शनच असतं काय सांगा तुला. आपण विचार करतो रविवार का की 7 दिवस आराम झालेला असतो आपला म्हणजे काम झालेलं असतं आणि रविवारी दिवशी आपल्याला झोपायचं असतं आणि Mind मध्ये तेव्हा असतं. हा तेव्हा पण या बायांची सकाळी ते मिक्सरचे घर आवाज ते यासाठी ते तर युनिव्हर्सल प्रॉब्लेम येतो. इडल्या डोसे. अरे नाही खायचे तुमचे इडल्या डोसे आम्हाला नाही खायचे. त्याच्यासाठी काय करायचं माहिती का त्याच्यावर सोपा उपाय आहे. रात्रीच पीठ आणून ठेवायचं त्याचं आणि हातात देऊन टाकायचं. नो मिक्सर नो. तरी भांडे वाजत होते सकाळ सकाळी पण ठीक आहे तरी 8 वाजता उठून जात असतो. आवाज जातो का एवढं अंतर असून पण कुठपर्यंत बेडरूम पर्यंत आवाज जातो. बाप्पा साधे माणसं आहेत का आयटम मॉमी एक आवाज नाही जाणं असं होऊच शकत नाही. मुश्किल आहे. बाकी आमचे निरंजन बाहेर नाही दिसतंय मला. वरती काहीतरी ठोकटाक चालू आहे. कामावर गेलाय का त्याला आपण संध्याकाळी शुभेच्छा देऊया. आणि आमचा स्टुडिओ जो आहे ना आता आम्ही जो लॉक करून टाकणार आहे जेणेकरून गेस्टला येण्यासाठी हा एकच रस्ता ठेवणार आहे. बघूया काय होतंय काय नाही तर. प्लायवूड बघायचं का आज? हो आज करून टाकूया ना. हा आणि बाकी आता यांचे प्रोडक्टचे व्हिडिओज वगैरे थोडे बाकीचे तुम्हाला जसं सांगत राहतो व्हिडिओमध्ये मी. हां यांचं फोनवर बोलणं चालू आहे थोडं. झालं का सर? कोण होतं? निरंजन मुंगे. कामाला गेलेले ते. यस. चला काय नाही आजचा आजचा म्हणजे काही नाही थोडंफार आता क्रिकेट खेळू. व्हिडिओचे तर चालू. हा ना आज मॅट्रेसचा पण व्हिडिओ द्यायचा आहे. बापरे बाप खूप सारे माझ्या मागे टेन्शन. हो प्रॉपर डॉट 2 वाजेपर्यंत. आपल्याला नाही का नाईल नदी पाहायला जायचं. कोणती नाईल नदी जाऊन सगळ्यात मोठी सगळ्यात लंबी नदी पण ती एका जागी जाऊन बघून करशील काय तू. लोकेशन एखादं चांगलं तर असेल नाही. जर त्या नदीमधून पुन्हा प्रवास कर तर मग त्या नदीच्या रस्त्यात काय काय लागत असेल माहित पण नाही आपल्याला. लेवल पण आपण मिनिमम थोडं तरी बघू यार नाईनला जायचं. बघूया काहीतरी विचार करूया. चला मित्रांनो तुम्हाला परत एकदा मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ शेवटचा याच्यासाठी घेतलाय तुम्ही परत मला बोलले असते साऱ्या गावाला शुभेच्छा द्यायला तुझ्या मित्राला दे पहिले त्यामुळे हा थोडा व्हिडिओ घेतलाय. बाकी रवी भाईचे 10,000 फॉलोअर झालेले काल सेलिब्रेशन केले. सबस्क्रायबर झाले. सोनूचे 10,000 झालेले. दोघांचं आम्ही सेलिब्रेशन केलेले व्हिडिओ. थँक्स टू ओम फॉर दिस अचिव्हमेंट. नाही बाबा तुमची मेहनत नाही का त्यात? हा? तुमची मेहनत नाही का? मेहनत आहे पण तो जो स्टार्ट असतो गाडी स्टार्ट जी असते ती खूप महत्वाची असते. नाही रवी आपण वेल बिगिनिंग इज द हाफ डन. अरे बाबा मी गण सांगेन तुम्हाला करा म्हणून पण तुम्ही केलं बी पाहिजे तुमची इच्छा शक्ती पाहिजे ना. तुझं मोठेपण आहे की तू श्रेय घ्यायला पण नको म्हणतोय. नाही तुम्ही मेहनत करताय त्यातच मी हॅप्पी आहे. मेहनत करा चांगले व्हिडिओज बना. सोनू तुला पण खूप खूप पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा. तुझं लग्न झालेलं तुझं खूप कमी वय आहे. हा आणि मेन म्हणजे सोनू जो आहे तो झेनझी आहे सध्या तुला माहिती. याला हसू देतो झेनझी म्हटल्या तुला माहिती झेनझी नाही माहिती तुला? नंतर जे जन्मले का त्यांना ते जनरेशन म्हणतात. जनरेशन झेड म्हणजे झेनझी आहे तू. हा आणि ते लक्षणं असतात का ते असे 4 चौघात नाही ते ऑटोमॅटिक येत असते आणि ते तुझ्या बाबतीत येते ते मला कळते याला पण कळतात आणि याला पण कळतात. रामा पण झेनझीचा टाईपचाच आहे म्हणजे काठावरचाच आहे पण झेनझीच आहे तो पण. तर हे लक्षण आहे का हे दुसऱ्या लोकांना कळतात पण ते स्वतःला कळत नाही सोनू. आता ते काय ऑफ कॅमेऱ्यामध्ये सांगेल मी तुझं काय 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 नाही. चला सगळ्यांना परत एकदा मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय.